श्री स्वामी समर्थ. अनेक लोक येत असतात त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, व्यावसायिक प्रॉब्लेम, पर्सनल प्रॉब्लेम, नातेसंबंधातले प्रॉब्लेम, आणि त्यांना सोल्युशन हवं असतं. सोल्युशन एवढ्यासाठीच की त्यांच्या परीने त्यांनी केलेले प्रयत्न फलद्रूप झालेले नसतात आणि मग दोन मार्ग त्यांच्याकडे असतात. एक म्हणजे नशिबाला दोष देणे आणि दुसरा म्हणजे इतरांना दोष देणे. आम्ही काय ते बरोबर असतो, बाकी सगळं जग चुकीचं असतं. काय होतं ह्याच्यामुळे? काही फरक पडत नाही इतरांना. फरक काय पडत असतो ते तुम्हालाच पडतो. तिसरा एक मार्ग, ज्योतिषांना किंवा पंचाक्षरी व्यक्तीकडे जायचं आणि मार्गदर्शन घ्यायचं. मग ती व्यक्ती कशी भेटेल त्याच्यावर सगळं पुढचं अवलंबून असतं. त्यातले काही लोक तुम्हाला निरनिराळ्या पूजा शांत्या करायला सांगतात. तुम्ही ते सगळं करता तरी परिस्थितीत फारसा काही फरक पडत नाही. मग ज्योतिषशास्त्राला शिव्या, अध्यात्माला शिव्या, देवाला शिव्या. पुन्हा आम्ही काय ते बरोबर. आम्हाला सगळं कळतं. आम्हाला कळत नाही असं काहीच नाही आहे. आम्हाला दुसऱ्याचे दोष कळतात, गुण नाही कळले तरी. आम्हाला स्वार्थ कळतो. आम्हाला वाटतं की आम्हाला परमार्थही कळतो आहे. आणि आम्ही एवढे सगळं करूनही आमचं नशीब आम्हाला का साथ देत नाही हा एक प्रश्न असतो. आम्ही व्यवसायात पडतो, एखाद्या नोकरीत पडतो, एखादं शिक्षण घेतो. हे बऱ्याचदा 90% जास्त कसलाही विचार न करता मला वाटलं, माझ्या आईवडिलांना वाटलं, कोणीतरी सांगितलं म्हणून करतो. शेअर मार्केटमध्ये जातो, कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा टीप दिली म्हणून एखादा शेअर घेतो, पैसे घालवतो. मला वाटलं म्हणून मला जमते तसं ट्रेडिंग करतो, पैसे घालवतो. कर्ज घेतो. कर्ज घेताना मला EMI काय आहे, मला झेपेल की नाही, माझा टेक होम काय आहे. टेक होम म्हणजे समजा तुम्हाला 10,000 पगार असेल तर माझे इतर खर्च जाऊन किती माझ्याकडे पैसे उरतात, त्याच्यात मी बचत करून थोडीफार EMI भागवू शकतो का ते बघायचं. ज्या बँका कर्ज देत असतात त्या हे बघतातच, पण तुम्हाला स्वतःलाही बघता आलं पाहिजे. हे माहितीच नसतं, हे गावीही नसतं. आम्हाला अचानक नोकरीचा राग येतो, बॉसचा राग येतो, आम्ही नोकरी सोडून देतो. आम्ही नंतर एखादं दुकान टाकतो, हॉटेल टाकायचा प्रयत्न करतो, टपरी टाकतो, काहीच चालत नाही. मग आम्ही नुसते त्रास काढत राहतो. पुन्हा आम्ही नशिबाला दोष, नारायण नागबळी, कालसर्पशांती वगैरे सगळे प्रकार करतो आणि परत जिथे होतो तिथेच राहतो. एवढा पैसा खर्च केला, तेवढा पैसा खर्च केला हे सांगतो. पण या सगळ्या भानगडी करत असताना आम्हाला एक कळत नाही की आपलं काही चुकत नसेल ना, हा विचारच आपल्या मनात येत नाही. का बरं? तुमचं कशावरनं काही चुकत नाही? तुमचंच चुकतं आहे ॲक्च्युली. तुम्हाला स्वतःचा स्वभावच माहीत नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं की नाही, मी जे काय करतो ते बरोबर करतो आहे किंवा करते आहे. मी हार्डवर्क करतो आहे किंवा करते आहे. मी स्मार्ट वर्क करतो आहे किंवा करते आहे. मी सगळं केलेलं आहे, माझं सगळं बरोबर आहे, पण थिंग्ज आर नॉट वर्किंग फॉर मी. अशा जेव्हा अनंत केसेस येतात आणि त्या केसेसवर काम करत असतो, त्या लोकांना जेव्हा सांगितलं जातं, मार्गदर्शन दिलं जातं, त्याही वेळेला 90% जास्त लोकांना स्वतःवर काम करायचंच नसतं. त्यांना एक पैशाचं झाड हवं असतं किंवा जादूची छडी हवी असते. बरं, हे नुसतं नोकरीधंद्याच्या बाबतीत आहे का? तर तसं नाही आहे. हे रिलेशनशिप्स बाबतीत पण आहे. नको त्या रिलेशनशिप जोडल्या जातात, हव्या त्या सांभाळता येत नाहीत. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ डोकावत राहतो, एकतर ह्यांचा किंवा समोरच्यांचा. ह्यांना आपले विजडम वापरता येत नाही. दूरदर्शीपणा म्हणतात तसं ते त्यांना वापरता येत नाही. ते काय असतं हे बऱ्याच लोकांच्या गावीही नसतं. ह्याच्यावर अनंत प्रकारे मार्गदर्शन आजवर केलं गेलं. ईश्वरी शक्ती ते मार्गदर्शन वेगवेगळ्या प्रकारे देत असते, प्रत्येकाला देत असते, तुम्हाला आम्हालाही देत असते. पण आपल्याला ती कसं रिसीव करायचं आहे माहीत नसतं. ते मार्गदर्शन आहे की माझ्या मनाचा तो एक वहम आहे किंवा एक माझा विचार आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला खात्री नसते. एखादं वाईट कृत्य करताना असं म्हटलं जातं की आत्मन नकार येतो, नको करू, आणि आपण तो ओव्हरकम करतो, ओव्हर रूल करतो आणि आपण ते निंद्यकर्म करतो. आणि मग त्याचे जे काय परिणाम झाले चुकीचे की आपण रडत बसतो. तर या सगळ्याचा गोषवारा म्हणून
भगवंताच्या इच्छेने आयुष्य एक सरळ रेषा या नावाने एक मार्गदर्शनपर लेखमालिका ईश्वरी शक्तीने माझ्याकडनं लिहून घेतली. बऱ्याच लोकांनी ती वाचली आणि बऱ्याच लोकांनी नाही वाचली. आता इथे वाचणं किंवा न वाचणं हे त्या माणसाच्या स्वभावावर जास्त अवलंबून असतं. त्याच्यासाठी काही पैसे खर्च करावे लागणार नव्हते, पण थोडा वेळ तर द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल. ते करायची मानसिकता नाही, हे आपल्यासाठी आहे. हे आपण आपल्या आयुष्यात आणलं तर आपलं भलं होणार आहे, आपल्याला काही मार्ग मिळणार आहेत. हा साधा छोटा विचार पण नाही. आणि अशा व्यक्ती फार मोठ्या व्हायची स्वप्न बघत राहतात. त्याच्यावर ही लेखमालिका ईश्वरी शक्तीने लिहून घेतली. तर आता ह्यापुढे त्या मालिकेतले काही भाग आणि दर दिवशी येणाऱ्या अनंत आव्हानांना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरचं मार्गदर्शन ह्या रूपाने ही सिरीज आम्ही चालू करत आहोत. आपण सर्वांनी ती ऐकावी आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणावेत अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. श्री स्वामी समर्थ.